नमस्कार. आपला आजचा विषय आहे भकास ग्रंथालय आणि हताश विद्यार्थी. विषयाचं गांभीर्य समाज माध्यमांनी आणि समाजाने पूर्णतः लक्षात घेणं ही आवश्यक बाब आहे. आत्ता महाराष्ट्रामध्ये शालेय स्तरावरती ग्रंथपालांची पदं मंजूर करण्यात येत असतात. ही ग्रंथपालांची जी पदं आहेत ती फक्त अनुदानित शाळांकरताच आहेत आणि अनुदानित शाळांकरताच असलेली ही पदं ज्या वेळेला आपण प्रामुख्याने बघतो त्यावेळेला यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आपल्या लक्षात येतो तो म्हणजे मुलांमध्ये शालेय शिक्षण घेत असताना वाचनाची आवड आणि वाचनाची सवय निर्माण करणं हा भाग हा ग्रंथालयाचा आहे. आणि आजपर्यंत शालेय ग्रंथालय या विषयामध्ये आपलं काम परिपूर्णपणे करीत आलेली आहेत. परंतु अर्धवेळ ग्रंथपाल ज्या ठिकाणी आवश्यक असलेला कार्यभार म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये वर्कलोड म्हणतो तो पूर्ण होऊ शकत नाही, अशा ठिकाणी ग्रंथपालाची अर्धवेळ पदं पहिल्यापासून निर्माण करण्यात आलेली होती. या पदांचा जर तपशील आपण बघितला तर ही अशी पदं शासकीय आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये 931 पदं होती आणि एप्रिल 23च्या शासन निर्णयानुसार ह्या 931 पदांवरील अर्धवेळ ग्रंथपालांचं उन्नयन करण्यात आलं. म्हणजेच त्यांना 2 किंवा 3 शाळा मिळून असलेला कार्यभार पूर्ण वेळचा पूर्ण करण्याबद्दल सोय करण्यात आली आणि अशा ग्रंथपालांना पूर्णवेळ ग्रंथपालांचं कामकाज सोपवण्यात आलं, ज्या आधारे सेवानिवृत्तीच्या नंतर असे ग्रंथपाल सेवानिवृत्ती वेतन अर्थात पेन्शन मिळण्यास पात्र ठरलेले आहेत. म्हणजेच हा सर्व जो काय व्यवहार झाला तो फक्त अर्धवेळ ग्रंथपालांना पेन्शन आणि त्या संबंधातील सर्व लाभ देण्याकरता करण्यात आला. आणि हा करीत असताना सगळ्यात एक मोठी बाब जी नजरेआड केली गेली ते म्हणजे विद्यार्थ्यांचं हित. RTE 2009 हा कायदा आणि आत्ताचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याचा जर आपण विचार केला तर हे दोन्हीही शैक्षणिक धोरणं ही विद्यार्थी केंद्रित आहेत. आणि मग जर विद्यार्थी केंद्रित आहेत तर शासनाच्या यापूर्वीच्या या अर्धवेळ ग्रंथपालांच्या उन्नयनाचा निर्णय हा विद्यार्थ्यांचं नुकसान करणारा आहे, ही बाब आपण स्पष्टपणे लक्षात घेतली पाहिजे. याचा परिणाम असा होतोय की आज मितीला शहरी भाग सोडला किंवा जिथे विद्यार्थी संख्या ही साधारण 1,500 पेक्षा जास्त आहे अशा शाळा सोडल्या तर कुठेही तुम्हाला ग्रंथपालांचं अस्तित्व जाणवणार नाही. आणि जर ग्रंथपाल नसतील तर पुस्तकांचे देवघेवीचे आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग कुठला याची कुठलीही तजवीज किंवा धोरण शासनानं निश्चित केलेलं नाही. यामुळे ग्रामीण स्तरावर अगदी तालुका पातळीपर्यंत असलेल्या शाळा किंवा काही अंशी शहरी भागातल्या परंतु कमी विद्यार्थी संख्यांच्या शाळांना ग्रंथपाल मिळणार नाहीत. त्यामुळे आजवर अर्धवेळ का होईना असलेली जी ग्रंथालय आहेत ती भकास पडलेली आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं अपरिमित नुकसान झालेलं आहे. उदाहरणार्थ 2 शाळा मिळून कार्यभार पूर्ण करणारा अर्धवेळ ग्रंथपाल हा पूर्ण वेळचा वेतन घेऊ शकतो आणि सेवानिवृत्तीचे लाभ मिळवू शकतो. परंतु याचा अर्थ असा होतो की असा ग्रंथपाल 3 दिवस एका शाळेत आणि 3 दिवस दुसऱ्या शाळेत जाणार आहे. म्हणजेच दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांना आठवड्याचे 3-3 दिवस ग्रंथपाल उपलब्ध होऊ शकणार नाहीत. त्याचप्रमाणे हीच बाब ज्या त्याच्याकडे 3 शाळांचा कार्यभार येईल तर 3 शाळांमध्ये म्हणजे 2-2 दिवस, त्याचा अर्थ अवघे 2 दिवस मिळाल्यामुळे उरलेले 4 दिवस त्या शाळेत ग्रंथपाल असणार नाही. याचा परिणाम
हा विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीवर होणार आहे आणि जो शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत घातक आहे. कारण जेवढं वाचन जास्त तेवढं विद्यार्थ्याचं मनन जास्त होतं आणि असं मनन झालेला विद्यार्थी आपला अभ्यास हा त्याच्यावरती जे त्याचं लक्ष वेधलं जावं, एकत्र व्हावं, हा जो काय तरतुदीचा भाग संस्कारातून येतो ते वाचनाचे संस्कार आपण बंद करीत आहोत आणि काही काही मुठभर लोकांच्या लाभांकरिता लक्षावधी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करणं कितपत योग्य आहे याचा विचार आता समाजाने केला पाहिजे. माझं तर स्पष्ट मत आहे की ग्रंथपालांना सेवानिवृत्ती वेतन अर्थात पेन्शन विषयक लाभ द्यायचे असतील तर अवश्य द्या. अर्धवेळ ग्रंथपालांना अर्धवेळ वेतनाच्या अर्ध सेवानिवृत्ती वेतन मिळणार आहे याच्यात काहीच गैर नव्हतं. एक छोटीशी दुरुस्ती केली असती तर हे सर्व ग्रंथपाल पेन्शनला पात्र ठरले असते आणि शाळेमध्ये ही पदं निश्चित राहिली असती. या संबंधामध्ये चिपळूणकर समितीनं 1981 साली केलेल्या शिफारसी 28/6/94 पासून अंमलात आलेल्या आहेत, ज्याला 2000ला स्थगिती मिळाली आणि हा सर्व कारभार तिथपासून ठप्प झाला आहे. एक युक्तिवाद असा होतो की सरकारी शाळांमध्ये ही व्यवस्था नाहीये, मग तिथे कुठे कोणाचं अडलंय, अडलं आहे का नाही याच्यात मी तपशिलात जाणार नाही. वस्तुस्थिती जी आहे ती ग्रंथपालांची पदं अर्धवेळ का होईना पूर्वीप्रमाणे चालू राहिली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांचं हित जोपासलं जाईल, संगोपन होईल आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध करता येईल. एवढा विचार मात्र आज आपण केला पाहिजे. एवढं बोलतो आणि थांबतो. नमस्कार.